अगं कोमे कांद्याला किती का भाव आलाय. कांदे घरात खायला कांदे नाही, तिथं मर्राचा ढिगारा पडलाय. एखाद्या 2 गोण्या भरावात. कानातलं नाही, कानातलं हारून आली, मारायला गेली तिकडं हारून आली. मला म्हणते आई घरात हे बडबड करू. चला जाते कांदे भरायला. चला हो. जा कांदे भरून आण. भाव आलाय मरणाचा त्या कांद्याला. बाई चिकट आहे आमची खायला नाही. सासूबाई. चला दाखवल तुम्हाला कांदे. एवढं चिकटपणा असतो का कुठं? हा आता ते कांदे पर सडायला चालले आणि त्याच्यातून निवडून कांदे आणि म्हणून राहिल्यात. चला आता दाखवते कसे कांदे. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये. तर चला हे दाखवा. हे बघा कसलं पाचरेट पांगलंय. आता हे सगळं जनावरांना खायला आणलं होतं, पण हे सगळं इकडे चांगलं आता ते दाताने मोडून काढावं लागेल, सगळं नीट करावं लागेल. आणि त्या जाऊबाई धुत्यात धुणं. कुठे गेला? काय गप्पा मारी ती त्या राणी संग. राणी जॉबला आहे, 25,000 रुपये महिना कमी तिला भर का दे. हा चल हर्षू आपलं तुला फिरून आणते. चल चल भर का दे. नुसती नवऱ्याचं तोंड बघत इकडं उभा राहती तिकडं उभा राहती. काम गोड नाही लागत. लगेच काम कोणी करायचं. तू हिडायला चालली ना आता. हा मी जाते हिंडायला, मग करते काम तुमचं आयुष्यभर. लव मॅरेज केलाय, लाव ना काम करायला. तर गाईज आताच मम्मी मला एवढी बडबड करून गेली. आता मला भरायचे कांदे. आई म्हणल्या कांदे भरून टाक. आता यातले चांगले चांगले कांदे मी आम्हाला युज करायला घेऊन जाणार आहे, कारण कांद्याचा खूप भाव झालाय. आता कांदे खूप महाग झालेत आणि ह्या कांद्यांना आता लय किंमत आहे. तसे हे कांदे जर तुम्ही बघितले ना, याला बनतात बदला आहे. आता हा कांदा बाहेर 10 ते 5 रुपये किलोने तरी विकला जातो. तर एवढे कांदे तरी खायला होते ना घरात. त्यामुळे आई म्हणलं एवढे कांदे निवड. आता एवढे कांदे निवडून घेते. मग माझं धुणं धाणं पडले, धुणं धुवायचे. तर डुगी झोपली तोपर्यंत माझे बाकीचे काम होते. तेवढे काम झाले का मग आम्ही जाणार. कुठं जाणार जरा सस्पेन्स ठेवावं लागेल, नाही तर मग तुम्हाला कळणार नाही कुठं जाणार. सांगतो थोड्या वेळात कुठं जायचंय. तुला पप्पा सांगू का कुठं जायचंय? नाही आपण लाईव्ह जाऊन सांगून डायरेक्ट. जायचं तर आज होणार आहे धमाका. आम्ही जाणार आहे लाईव्ह. कुठं जाणार आहे ते तुम्हाला कळणार. लाईव्हचं टायमिंग आहे का? काही टाइम सांगायचा आहे का? तो आवरला पाहिजे ना. आवरलं सांगत टाइम कसं काय सांगणार. म्हणा ना, तुला आवरायला लागत 10 तास आहे का नाही? खरं आहे ते, सर दुनियाला माहिती आहे. नाही तर तुमच्यावर नाही काय लावलं गन पावडर की हर्षोल, अरे काय करता हर्षो? तुझ्या हातात कांदे बघा ना. हा बघ, याला पण माहिती शेतकरी, रॉयल शेतकरी बघा यो. होय हो. हा बघ, लय चिकट आहे बाई. बाई सासू कुशल कांदे भरायला लावले मला. तडके मडके कांदे. हे सुद्धा कांदे हातात घेऊन फिरला. बघा कांद्याला किती भाव आलाय. आई गेला ना वाटतं आता वरती ना. आता आईला येऊन तर कधी काम आवरायचं बाई. तुम्ही सांभाळता ना डुगीला. तर गाईज आता पिलू उठली का पिलूच पप्पा तिला पिलूच पप्पा घेऊन बसते. तोपर्यंत माझं काम आवरण. कारण एवढी सर्दी झाली गाईज तरी सुद्धा मला माझ्या सासू गार पाण्यात धुणं धुवायचं सांगून राहिले. आता मला गार पाण्यात धुणं धुवायचंय. तुम्हाला माहितीये का, दिवसेंदिवस सर्दी कमी व्हायची सोडून माझी सर्दी जास्त होऊ राहिली. माहितीये का नेमकं काय झालंय मला ते काहीच कळत नाहीये. काय झालंय अशी कोणत्या दुनियाची सर्दी झाली हो मला? होय हो, कोणत्या दुनियाची सर्दी ही? तो शेंबूड चेक कर ना तुला आपलं. शेपूट चेक करायचं आहे का? पुण्याच्या लॅबला पाठवता का? तेच करावं लागेल आता. पुण्याच्या लॅबलाच पाठवावं लागेल. गाईज मला एवढी सर्दी झाली ना, माझ्या सर्दीचं प्रमाणच नाहीये. रोज सकाळ संध्याकाळ काढा पेते मी, तरी सुद्धा माझी सर्दी कमी होत नाहीये. काय प्रॉब्लेम झालाय सर्दीला काहीच कळणार. लय चिकट बाया माझी सासू. एवढं चिकटपणा असतो. सडके मडके कांदे भरायला लावलेत मला. एवढी चिकाटी काय कामाची बरं? मेल्यावर काय मड्यावर बांधून न्यायचंय का?